तर चला या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.4 चे पुढचा 4th आणि 5th क्वेश्चन राहिलेला आहे तो ते वाले क्वेश्चन पाहणार आहोत. जर तुम्ही 1 2 3 हे जर 3 क्वेश्चन पाहिले नसतील तर डायरेक्ट याच्याकडे येऊ नका, कारण हा भाग थोडासा तुम्हाला अवघड वाटायला लागेल. जर तुम्ही 1 2 3 हे प्रश्न आणि त्याच्या आधीचा बेसिकचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हा भाग सोपा वाटेल. ठीक आहे, तर या प्रश्नाकडे जाऊ आपण. या प्रश्नाचा आधी अर्थ समजून घेऊ. आपल्याला सांगितले श्रीमती देसाई sold shares of face value ₹100 when the market value was ₹50. म्हणजे काय, श्रीमती देसाई या महिलेने काय केले, तिचे जवळ जे शेअर्स होते ते विकले आणि त्या शेअर्सची जी फेस व्हॅल्यू होती ती ₹100 होती आणि मार्केट व्हॅल्यू होती ₹50. आता आपल्याला माहिती आहे शेअर्सची खरेदी विक्री ही मार्केट व्हॅल्यूवर होत असते, त्यामुळे फेस व्हॅल्यूचा या ठिकाणी काही असा जास्त रोल नाहीये. त्यामुळे आपण मार्केट व्हॅल्यूवर फोकस करणार आहोत. आता पहा बरं का, तिने ते शेअर्स विकलेले आहेत म्हणजे पैसे तिच्याकडे येणार आहेत, अमाऊंट रिसीव्ह होणार आहे. तर रिसिव्ड ₹4988.20 आणि तिला किती रुपये मिळाले ते विकल्यानंतर, तर ते मिळाले 4988.20. शी पेड ब्रोकरेज 0.2% and GST on brokerage 18%. Then how many shares did she sell? तर काय सांगितलंय, तिने तिच्या जवळ असलेले काही शेअर्स विकले आणि विकत असताना तिला काय मिळायला पाहिजे होतं, तिला मिळायला पाहिजे होती तिची सम इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तिने तिचे जे शेअर्स विकले ते किती रुपये मार्केट व्हॅल्यूला विकले यांचा गुणाकार करून जी सम इन्व्हेस्टमेंट येईल ती सम इन्व्हेस्टमेंट तेवढे पैसे तिला यायला पाहिजे होते. परंतु ते सम इन्व्हेस्टमेंट येत असताना तिला काय द्यावा लागला, ब्रोकरेज द्यावा लागला 0.2%, म्हणजे तो मायनस होणार आणि प्लस त्याबरोबर जीएसटी सुद्धा द्यावा लागला त्या ब्रोकरेजवरचा. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या सम इन्व्हेस्टमेंट मधून मायनस होतील आणि आपल्याला तिला किती रुपये मिळतील, 4988.20. आणि आपल्याला सांगितलंय की तिने किती शेअर्स विकले असतील. म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्सची व्हॅल्यू काढायची आहे. क्वेश्चन इझी आहे. त्याच्यामध्ये जे काही सम सॉल्व करायचे ते थोडेसे तुम्हाला क्रिटिकल वाटू शकतात, परंतु जर नीट लक्ष दिलं तर तो सुद्धा भाग जास्त काय अवघड वाटणार नाही. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा गिवन वगैरे लिहून घेऊ. पहिल्यांदा गिवन लिहू आपण. गिवन मध्ये काय काय येईल पहा. गिवन मध्ये आता पहा, या ठिकाणी फेस व्हॅल्यू लिहिण्याची गरज नाही, कारण त्यावर काहीच नाही. जे काय असेल मार्केट व्हॅल्यूवर डिव्हिडंड वगैरे काढायचं असते तर फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू MV किती दिलाय तो, ₹50. बरोबर आहे. त्यानंतर सेकंड आपल्याला अमाऊंट किती रिसीव्ह झालेली आहे, म्हणजे अमाऊंट रिसीव्ह आफ्टर सेल, अमाऊंट रिसीव्ड आफ्टर सेल म्हणजे शेअर्स विकल्यानंतर किती रुपये मिळालेले आहेत, तर ते मिळाले 4988.20. बरोबर आहे. त्यानंतर थर्ड काय दिलाय, रेट दिलाय ब्रोकरेजचा, तर मी लिहिणार रेट ऑफ ब्रोकरेज. किती दिलाय रेट ऑफ ब्रोकरेज आपल्याला, 0.2%. आणि त्याचबरोबर आपल्याला दिलेला आहे जीएसटीचा रेट ऑफ जीएसटी तो किती दिलाय, 18%. एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तर या गोष्टींच्या आधारे आपण या क्वेश्चन कडे जाणार आहोत. चला मग सोल्युशन लिहू आपण. तर पहा सोल्युशन. बरं, सोल्युशन मध्ये काय काय येईल. सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एकच फॉर्म्युला वापरायचा, अमाऊंट रिसीव्ह. पैसे कसे मिळाले, श्रीमती देसाई यांना पैसे मिळाले कसे, तर ती अमाऊंट रिसीव्ह होत असताना सम इन्व्हेस्टमेंट मिळायला पाहिजे होती, म्हणजे त्यांनी किती शेअर्स विकले आणि किती रुपयांना विकले, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. एवढी सम इन्व्हेस्टमेंट त्यांना मिळायला पाहिजे होती, परंतु ती सम इन्व्हेस्टमेंट मिळत असताना त्यामधून मायनस झाला ब्रोकरेज प्लस जीएसटी.
या दोन गोष्टी मायनस झाल्या सम इन्व्हेस्टमेंट मधून. हा वाला फॉर्म्युला आहे, यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण आणि आपला आन्सर शोधू. अमाऊंट रिसिव्ह, किती अमाऊंट रिसिव्ह झाली पहा, 4988.20 ना, 4988.20 इतकी अमाऊंट रिसिव्ह झाली. 4988.20 इज इक्वल टू सम इन्व्हेस्टमेंट कशी काढतो आपण, ती काढतो नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू MV, बरोबर आहे. ती झाली सम इन्व्हेस्टमेंट. मायनस ब्रोकरेज किती पर्सेंट आहे, 0% ब्रोकरेज आहे. कोणावर काढणार हा ब्रोकरेज आपण, सम इन्व्हेस्टमेंट वर जेवढी काही आपण लागत लावलेली, सम इन्व्हेस्टमेंट वर ब्रोकरेज द्यावा लागेल आपल्याला. जेवढा पैसा आपल्याला मिळणार आहे त्यावर 0.2% द्यायचे आणि प्लस जीएसटी पण द्यायची. कोणावर द्यायची जीएसटी, ब्रोकरेजवर. जीएसटी ऑन जीएसटी ऑफ ब्रोकरेज म्हणून, जीएसटी ऑफ ब्रोकरेज, बरोबर आहे. ब्रोकरेजची जीएसटी आपल्याला द्यायची आहे. चला यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण. तर 4988.20 ऍज इट इज लिहू. नंबर ऑफ शेअर्स माहित नाहीये ऍक्च्युली, तेच काढायचे. तर नंबर ऑफ शेअर्स एक्स इंटू मार्केट व्हॅल्यू आहे 50, म्हणून याला मी म्हणल 50 इंटू एक्स. नंबर ऑफ शेअर्सला मी एक्स मानलं थोड्या वेळासाठी. तर सम इन्व्हेस्टमेंट झाली माझी 50 इंटू एक्स, 50x मायनस 0.2% म्हणजे 0.2 अपॉन 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लाइड बाय, आणि सम इन्व्हेस्टमेंट किती हे काय आत्ताच काढली, सम इन्व्हेस्टमेंट म्हणजे 50x प्लस जीएसटी. किती आहे जीएसटीचा रेट, ऍक्च्युली तर रेट लिहायला पाहिजे होता आपण, 18% येतो. 18% म्हणजे 18 अपॉन 100, 18 अपॉन 100 म्हणजे ऍक्च्युली मी इथं जीएसटी काढून मी इथं त्याचा रेट लिहितो 18%. 18% ऑफ ब्रोकरेज. तर 18% म्हणजे 18 अपॉन 100 इंटू ब्रोकरेज. ब्रोकरेज किती हे काय, हा वाला ब्रोकरेजच आहे ना, याला सॉल्व्ह केलं तर ब्रोकरेज येईल, म्हणजे यालाच मी ऍज इट इज पुढे लिहितो 0.2 अपॉन 100 आणि इंटू किती आहे 50x. ठीक आहे, बरं चला याला सॉल्व्ह करत जाऊ आता आपण. याला सॉल्व्ह केलं आपला आन्सर येऊन जाईल. तर पुन्हा एकदा 4988.20 ऍज इट इज, याला 50x ऍज इट इज लिहू. याला सोडू आधी. बरं 50x मायनस 50x मायनस, आता मल्टिप्लाय करताना जर तुम्ही 0.2 ने जर 50 ला मल्टिप्लाय केलं, 0.2 ने जर 50 ला मल्टिप्लाय केलं तर पहा 0.2 इंटू 50, 50 म्हणजेच किती 5 इंटू 10 आणि 10 म्हणजे हा झाला 2 इंटू किती 5 म्हणजे तो किती झाला 10. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते येईल 10. तुम्ही मल्टिप्लिकेशन करून पाहू शकता. तर हे झालं 10 आणि पुढे काय त्याच्या x, 10x आपण किती 100. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं. प्लस प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन करू, ह्या यावाल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना 18 ने 0.2 ला मल्टिप्लाय करू तर आता सारखंच 18 इंटू 0.2, बरोबर ना. तर 18 ने जर 0.2 ला मल्टिप्लाय केलं तर 10 आणि डिवायडेड बाय 10, तर हा होईल 2, 18 दुनी 36 आणि भागिले किती 10, तर ते झालं 3.6. यांचं मल्टिप्लिकेशन येईल 3.6. यांचं मल्टिप्लिकेशन येईल 3.6, बरोबर 3.6. तर 3.6 अपॉन 100 इंटू 100, 100 इंटू बरं 100 इंटू 100 ला थोड्या वेळा असतो 100 इंटू 100 आणि पुढे किती आहे इंटू 50x, 50x. बरं इथपर्यंत मला वाटतं समजलेलं असेल. आपण वरती जाऊ आता. बघा तुम्ही गोष्टी छोट्या छोट्या व्हायला लागल्यात. बरं पुन्हा एकदा सॉल्व्ह करू. 4988.20 इज इक्वल टू 50x आहे असा, हा मायनस 10x अपॉन 100. आता याला आहे ना आपण 0 ला 0 पण कॅन्सल करू शकतो, पण प्रॉब्लेम असा आहे
पुढे आपल्याला 100 मिळालं तर ऍडिशन करताना बेस सेम असेल ना तर प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून ते नको करायला वाटतंय. तर प्लस हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू, 50 गुणिले 3.6 50 इंटू 3.6. तर 50 म्हणजे काय झाला 5 इंटू 10 आणि इंटू किती 3.6 आहे ना, बरोबर. तर हा झाला 36 आणि 36 गुणिले 5 6 35 35 15 3 18 180. या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 180 ने, पुढे काय आला x डिवायडेड बाय किती 100 इंटू 100. हंड्रेड इंटू 100. बरं आता यांना सॉल्व्ह करायला घेऊ बरं का आपण. तर या दोघांमधून कॉमन काढून तर काही पॉईंट नाहीये, मला वाटतं इथल्या इथंच लहान करू आपण यांना. याचा 0 आणि 0 ला 0 कॅन्सल करून जर टाकला ना टेन्शन राहणार नाही. बर इथंच यांना लहान करू. बरं तर 4988.20 इज इक्वल टू 50x मायनस हा. आता काय करायला पाहिजे यांचा 100 ला तो 0 ला 0 जर गेला तर 18 राहील, 18 राहून जाईल तो. परंतु पुन्हा प्रॉब्लेम असा की बेस तर तसाच राहील ना. काय केलं पाहिजे खाली 100 ने मल्टिप्लाय केलं, वरती पण 100 ने मल्टिप्लाय केलं तर ते जमून जाईल. बरं आता पहा या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथलं इथं करून टाकू आपण. हे बघा लक्षात येते सॉल्व्ह करू शकतो आपण कसंही, परंतु जितकं सोपं करू ना तितकं जास्त आपल्याला अडचण येणार नाही. पुढे यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते होईल 10,000. 10,000 केल्यानंतर 0 ला 0 घालून टाकला आपण आणि इथं 10x आहे पहा 10x आहे आणि इथं किती आहे 1000 आहे, इथं 10x आहे आणि अपॉनला 100 आहे. यांची जर ऍडिशन वगैरे जर करायचं म्हणलं ना पुन्हा ठीक आहे या दोघांची ऍडिशन करायची असेल तर खाली बघा 100 आहे ना, तर ह्या 100 ला आपल्याला 1000 बनवावा लागेल, बरोबर आहे. म्हणून खाली आपल्याला एक 0 द्यावा लागेल. एक 0 म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तसंच वरती पण 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हा होईल 100x आणि प्लस किती 18x अपॉन किती 1000, बरोबर आहे. हा हे झालं समजलं. 10x चा काय केलं 100x 10 ने मल्टिप्लाय वर केलं आणि खाली पण 10 ने का मल्टिप्लाय केलं, कारण ऍडिशन आहे ना तर बेस सेम असला पाहिजे. हा 1000 आहे हा 100 आहे, तर 100 चा मला 1000 करायचा होता, मी 10 ने मल्टिप्लाय केलं खाली आणि 10 ने खाली मल्टिप्लाय केलं म्हणून वरती पण म्हणजे न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय केलं. तर आता मात्र या दोघांचा बेस सेम आला तर या दोघांच्यात आपण ऍडिशन करू शकतो. 4988.20 इज इक्वल टू 50x मायनस या दोघांचं हे होईल 118x आणि डिवायडेड बाय किती 1000, बरोबर आहे. बेस सेम आहे त्यामुळे काय त्याला 0 नसतो लिहायचा. बरं खाली येऊ आपण खालच्या स्टेपला. 4988.20 इज इक्वल टू 50x आणि मायनस बघा बरं का आता 1 0 2 0 3 0 म्हणजे 3 घरं इकडून म्हणजे इथं पॉईंट द्यायचा, तो होईल 0.118x, बरोबर आहे. भागला आपण याला 3 0 गेले, एक घर 2 घर 3 घर 0.118x. आता 50 मधून 0.118 मायनस करायचं, मी शेजारीच करतो. 50 मधून 0.118 ही संख्या मायनस करायची, तर 0.000 देतो 00000 49910 2 झाला हा झाला 88.94, बरोबर आहे. हा तर ही वाली तो वाला व्हॅल्यू ती वाली व्हॅल्यू आली आपली 4988.20 इज इक्वल टू 50 मधून ती वाली व्हॅल्यू गेली तर किती राहिला 49.882 आणि हा वाला एक्स ॲज इट इज. येत्या लक्षात इथपर्यंत समजले. कॅल्क्युलेशन सोपे ऍक्च्युली सोपे नाही ते थोडेसे समजायला जड जाऊ शकतात. आणि आता आपण शेवटच्या स्टेपला आलो. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची, कारण एक्स काय आपला नंबर ऑफ शेअर्स आहे. हे मल्टिप्लिकेशनला ही वाली टर्म या बाजूला आणू आपण डिवाइडला, तर 4988.20 आणि डिवायडेड बाय किती 49.882
बरोबर आहे. आता हे पॉइंट पॉइंट आहेत ना, हे काढून टाकू. इथं 3 घरं आहेत आणि इथं 2च घरं आहेत. आपण काय करू की खाली 1000 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून वरती पण 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. तर पॉइंट निघून जाईल. तर 4988.20 ला 1000 ने जर मल्टिप्लाय केलं तर खाली सुद्धा आपल्याला 49.882 ला 1000 ने मल्टिप्लाय करावा लागेल. का करायचं? हा पॉइंट 3 घरं पुढे सरकण्यासाठी 1 वर 3 शून्य देऊन संख्येने त्या संख्येने मल्टिप्लाय करायचा असतो. आता वरती 2च पॉइंट आहेत ना, तर वरती 2 पॉइंट आहेत, वरती आपण 100 ने मल्टिप्लाय करू शकत होतो, पण त्याच 100 ने खाली मल्टिप्लाय केलं असतं तर हे 2च घर पुढे सरकला असता, स्टील पॉइंट तिथेच राहिला असता. म्हणून आपण 1000 ने मल्टिप्लाय करतोय. इज इक्वल टू किती? एक्स. चला खाली येऊ आपण. हा, आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? हा पॉइंट 3 घर पुढे सरकेल. 498820 आणि अजून एक 0, 3 घर पुढे सरकेल आणि खाली 49 3 घर पुढे सरकेल, हा होईल 882 इज इक्वल टू एक्स. आणि आपला आन्सर आलाय ही वाली टर्म या वाल्या टर्म सारखी ही होईल कॅन्सल. आलं लक्षात? तर इथे येईल 1 आणि हे 2 0 ॲज इट इज, तर हा झाला 100. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? नंबर ऑफ शेअर्स श्रीमती, काय नाव होतं त्यांचं? बरं ठीक आहे, ते नाव वगैरे नंतर बघून घ्या तुम्ही. काय होतं, जास्त टाइम जातो. नंबर ऑफ शेअर्स इज 100. नंबर ऑफ शेअर्स इज 100. ओके, अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. बरं, यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. तुम्हाला पाहायचं असेल तर पुन्हा एकदा यावाल्या क्वेश्चनला तुम्ही व्यवस्थित पहा. ठीक आहे, हा वाला क्वेश्चन व्यवस्थित पहा. तुम्हाला वाटताना असं वाटेल की खूप मोठा आहे, परंतु आता काय आहे की आहेत सम सॉल्व्ह करावा लागतात. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. मिस्टर डिसोजा परचेस्ड, शेवटचा प्रश्न आहे हा, 200 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹50 ऍट अ प्रीमियम ऑफ ₹100. मिस्टर डिसोजा यांनी काय केलं? 200 शेअर्स खरेदी केले. फेस व्हॅल्यू होती 50 आणि प्रीमियम होता 100, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती असेल? 150. माहित असलं पाहिजे आम्हाला. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड. आता त्यांनी डिव्हिडंड सुद्धा दिलेला आहे, म्हणजे फेस व्हॅल्यू कामाची आहे आपल्यासाठी. 50% डिव्हिडंड दिलेला आहे त्यांनी शेअर्सवर, कारण डिव्हिडंड कोणावर काढला जातो? फेस व्हॅल्यूवर काढला जातो. ठीक आहे, आणि आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स ऍट अ डिस्काउंट ऑफ ₹10. पहा बरं का आता काय केलं. पहिल्यांदा 200 शेअर्स खरेदी केले. 200 शेअर्स खरेदी केले, किती रुपयांना केले? ₹150. हे प्रीमियम 100 आणि हे फेस व्हॅल्यू 50, म्हणजे 150 रुपीजला एक शेअर, असं 200 शेअर्स खरेदी केले. सम इन्व्हेस्टमेंट काढू या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून, आणि तेवढी गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना 50% इतका डिव्हिडंड मिळाला कंपनीकडून. आणि जेव्हा 50% डिव्हिडंड मिळाला तेव्हा त्यांनी तो जो डिव्हिडंड मिळाल्यानंतर ते शेअर्स मार्केटमध्ये विकले. मार्केटमध्ये विकत असताना त्यांनी किती शेअर्स विकले? 100. किती डिस्काउंटला विकले? ₹10 डिस्काउंटला. ₹10 डिस्काउंटला, म्हणजे ज्याची फेस व्हॅल्यू 50 होती त्याची फेस व्हॅल्यू आता किती येईल? 40. बरोबर ना? जर ₹10 डिस्काउंटला विकले तर सॉरी हा नाही हा ₹10 डिस्काउंटला विकले तर त्याची जी फेस व्हॅल्यू आहे ती किती आहे? 50 आहे. तर ₹10 डिस्काउंटला विकत असताना त्यांची व्हॅल्यू किती येईल त्या शेअर्सची? ₹40 येईल. तर 40 गुणिले 100 असे 4000 रुपये त्यांचे विकल्यानंतर त्यांना ते पैसे मिळतील. अँड रिमेनिंग शेअर्स, उरलेले सगळे शेअर्स काय केले? ऍट अ प्रीमियम वर 75 वर विकले. म्हणजे प्रीमियम म्हणजे फेस व्हॅल्यू 50 प्लस 75 करून जी मार्केट व्हॅल्यू येईल त्या मार्केट व्हॅल्यूला त्यांनी ते शेअर्स विकले. फॉर इच ट्रेड, प्रत्येक ट्रेडला त्यांनी काय केलं? ब्रोकरेज किती रुपये दिला? ₹20 लमसम. आता इथं काही टक्केवारी दिलेली नाही, डायरेक्ट आपल्याला प्रत्येक ट्रेडला ते 20-20 रुपये ऍड करत जायचे, खरेदी करताना पण आणि विकत घेताना सुद्धा. सॉरी, खरेदी करताना पण आणि विकताना सुद्धा. फाइंड वेदर मिस्टर डिसोजा गेन्ड ऑर इन्क्युअर्ड अ लॉस बाय हाऊ मच. मिस्टर डिसोजा यांना लॉस झालेला आहे
का प्रॉफिट झालेला आहे एवढ्या सगळ्या महाभारतामध्ये, म्हणजे एवढ्या सगळ्या खरेदी विक्रीमध्ये, ते आपल्याला चेक करायचं आहे. तर स्टेप बाय स्टेप जाऊ. या गणिताला 3 भागामध्ये तोडू आपण. एक, मिस्टर डिसोजा यांनी शेअर्सची खरेदी केली, त्यानंतर डिव्हिडंड मिळवला, आणि दुसरा, त्यांनी 100 शेअर्स विकले, डिस्काउंटवर विकले, आणि पुन्हा 100 शेअर्स विकले, प्रीमियमवर विकले. अशा पद्धतीने याचे 3 तुकडे करू, आणि 3 तुकड्यांमध्ये आपल्या लक्षात येईल की मिस्टर डिसोजा यांना प्रॉफिट झालेला आहे का लॉस झालेला आहे. तर चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण, मी याला 3 तुकड्यामध्ये तोडतो. तर ए असं म्हणतो पहिला की मिस्टर डिसोजा परचेस्ड, मिस्टर डिसोजा purchased 200 shares at मार्केट व्हॅल्यू. आता मार्केट व्हॅल्यू वगैरे काढावं लागेल आपल्याला ना, तर मी फक्त इथं असं लिहितो की मिस्टर डिसोजा परचेस 200 शेअर्स. ठीक आहे, आणि मग खाली आपण गिव्हन टाईप लिहून टाकू त्याला. तर याच्यामध्ये पहिल्यांदा मी लिहिणार की फेस व्हॅल्यू किती आहे रुपीज, फेस व्हॅल्यू किती रुपीज 50. त्यानंतर प्रीमियम दिलेला आहे आपल्याला 100, म्हणजे मी मार्केट व्हॅल्यू काढू शकतो. तर प्रीमियम दिलेला आहे, प्रीमियमवर खरेदी केली ना, तर रुपीज किती 100, म्हणजेच माझी मार्केट व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू किती येईल, मार्केट व्हॅल्यू दोघांची बेरीज करू आपण, तो होईल रुपीज 150. बरोबर आहे. आता इथं सम इन्व्हेस्टमेंट काढू आपण, बरोबर ना. सम इन्व्हेस्टमेंट काढावं लागेल आपल्याला की किती गुंतवणूक झाली त्यांची, किती गुंतवणूक झाली. तर गुंतवणुकीसाठी मी इथं काढतो सम इन्व्हेस्टमेंट, सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. मग नंबर ऑफ शेअर्स किती होते, 200 होते ना, तर 200 इंटू मार्केट व्हॅल्यू किती होती 150. तर हा झाला 15 दुने 30, 1 2 3, 1 2 3. तर ही झाली आमची सम इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. परंतु आपल्याला हे माहिती आहे की या सम इन्व्हेस्टमेंट मध्ये बरं का, आता परचेस केले ना, परचेस करताना शेअर्स परचेस करत असताना पैसे देतो ना आपण, बरोबर आहे. मग फक्त सम इन्व्हेस्टमेंट एवढे पैसे देत असताना 30,000 रुपये देत असताना ब्रोकरेज पण द्यावा लागला, आणि ब्रोकरेज आपल्याला सांगितलं प्रत्येक ठिकाणी किती किती द्यायचा, 20-20 रुपये द्यायचा. म्हणजे एवढेच पैसे गेलेले नाहीत डिसोजा यांचे. तर डिसोजा यांना अमाऊंट पेड बाय डिसोजा, अमाऊंट पेड बाय डिसोजा इज इक्वल टू सम इन्व्हेस्टमेंट तर त्यांना द्यावाच लागली, आणि प्लस त्यांना काय द्यावा लागला, सम इन्व्हेस्टमेंट प्लस ब्रोकरेज सुद्धा द्यावा लागला. चला, सम इन्व्हेस्टमेंट किती आहे 30,000, आणि प्लस ब्रोकरेज किती 20 रुपये, त्यांनी सांगितलं ना प्रत्येक ठिकाणी 20-20, तर रुपीज 30,020 इतका त्यांनी अमाऊंट त्यांनी समोर दिलेली आहे. आता प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हे चेक करायचंय ना, तर त्यांनी विकल्यानंतर त्यांना किती पैसे मिळाले. जर ते 30,020 पेक्षा कमी असेल तर लॉस झाला, आणि 30,020 पेक्षा जर जास्त असेल तर तो प्रॉफिट झाला. बरोबर आहे. आता याच्यानंतर काय मिळालं, आता याच्यानंतर त्यांना मिळाला डिव्हिडंड. चला डिव्हिडंड काढू आपण, डिव्हिडंड काढू. ही किती मिळाला डिव्हिडंड मिळाला 50%. ही रिसिव्ह डिव्हिडंड 50%. मिस्टर डिसोजा received 50% dividend
50% डिव्हिडंड. आता ते डिव्हिडंडची व्हॅल्यू काढावं लागेल, लाभांश किती मिळाला त्यांना डिव्हिडंड. आणि डिव्हिडंड कशावर काढला जातो आपल्याला माहिती आहे, तो काढला जातो फेस व्हॅल्यूवर. आणि फेस व्हॅल्यू किती आहे, 50 आहे, ₹50 बरोबर आहे. हो, ₹50 आहे, फेस व्हॅल्यू ₹50 आहे. चला मग डिव्हिडंड काढू आपण. हा, तर डिव्हिडंड चला, डिव्हिडंड इज इक्वल टू किती, 50% डिव्हिडंड आहे. कोणाच्या 50%? 50% ऑफ फेस व्हॅल्यू. मग 50% ऑफ म्हणजे 50/100 इंटू फेस व्हॅल्यू म्हणजे किती, 50 बरोबर आहे. 0 ला गेला 0, 0 ला गेला 0, मग राहिला किती, ₹25, 5×5 = 25. परंतु हा डिव्हिडंड एका शेअर्स वर मिळाला ना. असे त्यांनी किती शेअर्स खरेदी केले, टोटल डिव्हिडंड काढावं लागेल मला. असे शेअर्स, मग टोटल डिव्हिडंड म्हणतो मी, टोटल डिव्हिडंड त्यांनी बघा 200 शेअर्स खरेदी केले आणि प्रत्येकावर ₹25 इतका डिव्हिडंड मिळवला. तर 25 दुने 50 आणि हे 2 शून्य बरोबर आहे. म्हणजे ₹5000 हे त्यांचे मोकळे झाले. ₹5000 त्यांचे मोकळे झाले. जेवढे त्यांनी खर्च केले होते त्यामधले 5000 त्यांचे मोकळे झाले, त्यांना एवढा पैसा मिळाला. आता हे झालं खरेदी केल्यानंतर लगेच. आता ते शेअर्स त्यांनी पुन्हा विकलेत 100 याच्यामध्ये. पहा बरं का, आपण काय केलं, 3 भाग केलेत. पहिला हाच आहे, पहिला चालू आहे आता हा वाला. मिस्टर डिसोजा यांनी परचेस केले 200 शेअर्स आणि त्यानंतर काय काय झालं आता, म्हणजे आपला इथपर्यंत झालेला आहे भाग. कुठं गेला, हा 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 इथपर्यंत झालाय की त्यांनी डिव्हिडंड मिळवला, त्यांना डिव्हिडंड मिळाला 50%. आता त्यानंतर 100 शेअर्स त्यांनी सोल्ड केले. किती रुपये डिस्काउंटने गेले, ₹10. 50 जर फेस व्हॅल्यू आहे तर त्यावेळी मार्केट व्हॅल्यू किती येईल, 40 येईल, कारण तिथं डिस्काउंट किती आहे, ₹10 डिस्काउंट आहे बरोबर आहे. आणि त्यावेळी मग त्यांनी विकले ना, विकल्यानंतर काय होतं ते पाहू. आणि उरलेले रिमेनिंग शेअर्स सोल्ड ऍट अ प्रीमियम ऑफ 75. ठीक आहे. हा, हे एक आपल्याला करायचंय. 2 गोष्टी आहेत. आता 2 टप्प्यामध्ये त्यांनी शेअर्स विकलेत. हे झाले खरेदी. खरेदी केल्यानंतर काय काय झालं तो वाला भाग घ्या. येलो पेनने आपण हे करतोय त्याला. आता बी पार्ट सुरू झाला. काय, मिस्टर डिसोजा सोल्ड 100 शेअर्स ऍट डिस्काउंट बरोबर आहे. पहिल्यांदा डिस्काउंट वर दिले त्यांनी. किती रुपये काय ते याच्या खाली लिहू आपण, ऍट डिस्काउंट. चला, किती रुपये डिस्काउंटने, तर त्यावेळी फेस व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, फेस व्हॅल्यू ₹50 आहे आणि डिस्काउंट दिलेला आहे आपल्याला ₹10. डिस्काउंट ₹10 म्हणजे मार्केट व्हॅल्यू कमी असेल. कितीने कमी असेल, 10 ने कमी असेल. म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती येईल, ₹40 इतकी मार्केट व्हॅल्यू येईल बरोबर आहे. तर मार्केट व्हॅल्यूवर ₹40 मार्केट व्हॅल्यू असताना 100 शेअर्स विकले. मग सम इन्व्हेस्टमेंट त्यांना किती रुपये मिळाले तर ते काढू आपण. ठीक आहे, हे काढू. तर मी इथं लिहितो सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, कशी काढणार, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 100च आहे. 200 मधले 100च विकतोय. आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू किती आहे, 40. तर हे झाले ₹4000. हे झाली सम इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे. एवढे त्यांना पैसे मिळायला पाहिजे. परंतु प्रॉब्लेम काय आहे की यामध्ये सुद्धा ब्रोकरेज द्यावा लागला ना त्यांना. म्हणजे त्यांना 4000 यायला पाहिजे होते, परंतु ऍक्च्युली 4000 येणार आहे का, तर नाही. 4000 मधले ₹20 ब्रोकरेजला जाणार आहे. वरती सांगितले प्रत्येक ट्रेड मध्ये ₹20 इतका ब्रोकरेज द्यावा लागेल. तर अमाऊंट रिसिव्ड किती होईल, अमाऊंट रिसिव्ड बाय मिस्टर डिसोजा कशी काढणार, इज इक्वल टू, ती काढणार सम इन्व्हेस्टमेंट मधून. तेवढे पैसे यायला पाहिजे होते विकल्यानंतर, परंतु त्या सम इन्व्हेस्टमेंट मधून मायनस होतील ब्रोकरेज, मायनस होईल ब्रोकरेज बरोबर आहे. मग सम इन्व्हेस्टमेंट आपली ₹4000, ₹4000
आणि यामधून 20 रुपये जर मायनस केले तर ते होतात 3980 रुपीज. बरोबर आहे. हा, या ट्रेड मध्ये त्यांना एवढे पैसे मिळाले 3980 रुपीज. बरं, आता हे झालं. यानंतर तिसरा पार्ट, आता त्यांनी पुन्हा उरलेले 100 शेअर्स विकले. बरं, मात्र हे प्रीमियमवर विकले. मग आपण असं लिहू, मिस्टर डिसोजा काय सोल्ड 100 शेअर्स ऍट प्रीमियम. इथं प्रीमियम वर विकलेत म्हणजे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल. ऍट प्रीमियम. बरं, चला मग फेस व्हॅल्यू किती आपली? फेस व्हॅल्यू आहे ₹50. प्रीमियम किती जास्त वर? 75 रुपीजने जास्त. प्रीमियम आहे ₹75. म्हणजेच आपली मार्केट व्हॅल्यू किती येईल? या दोघांची ऍडिशन म्हणजे ती येईल 7 आणि 5 12 आणि हे 125 रुपये 125. एवढ्या मार्केट व्हॅल्यूवर ते शेअर्स विकले गेलेले आहेत. आता पुन्हा एकदा सम इन्व्हेस्टमेंट काढावं लागेल आपल्याला या ट्रेडची. तर सम इन्व्हेस्टमेंट या पेनने नाही लिहित का आपण? ठीक आहे. सम इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, काय फॉर्म्युला? नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. चला, नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 100 आहे. बरोबर, 100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे? 125 रुपीज. 125 एक 125 आणि वरती 2 शून्य, 12,500, 12,500 रुपीज इतकी सम इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु हे पैसे आता विकलेत ना, विकल्यानंतर एवढे पैसे यायला पाहिजे. परंतु प्रॉब्लेम हा की एवढे पैसे येणार नाहीयेत. आपल्याला माहिती आहे का? तर त्याचं रिझन आहे की आपल्याला ब्रोकरेज सुद्धा द्यावा लागेल पुन्हा एकदा 20 रुपये इथं. म्हणजे अमाऊंट रिसिव्ड बाय मिस्टर डिसोजा इज इक्वल टू, कसे मिळाले असते पैसे? सम इन्व्हेस्टमेंट मिळणार होती, परंतु त्यामध्ये ब्रोकरेज वजा करावा लागेल. मायनस ब्रोकरेज. चला व्हॅल्यू पुट करू. सम इन्व्हेस्टमेंट किती आहे? 12,500 आणि मायनस ब्रोकरेज किती आहे? 20 रुपीज. म्हणजेच ₹12,480 रुपीज. एवढे पैसे त्याला मिळाले. आता आपल्याला चेक करायचंय, हे झालं. आता आपल्याला चेक करायचं की मिस्टर डिसोजा या सगळ्यामध्ये प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे? बरोबर आहे. आता त्याने खर्च किती केले, ठीक आहे, आणि त्याला मिळाले किती? बरोबर आहे. ह्या गोष्टी काढाव्या लागतील. म्हणजे त्याने खर्च केले वरती डायरेक्ट आपल्याला माहिती त्याने किती खर्च केलेत आणि त्याने मिळाले किती, म्हणजे त्याला टोटल पैसे किती मिळाले. मग आपण खाली काय करू? टोटल अमाऊंट दोन भाग करू. एक म्हणजे टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्ट टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणू त्याची डायरेक्ट. टोटल इन्व्हेस्टमेंट असा शब्द वापरू आहे का? टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, किती इन्व्हेस्टमेंट केली? एकदम सुरुवातीला केलेली इन्व्हेस्टमेंट त्यांनी, एकदम सुरुवातीला किती नाही, हे डिव्हिडंड नंतर टोटल सुरुवातीला 30,020 रुपीज इतकी इन्व्हेस्टमेंट केली. 30,020 रुपीज 30,020 इतकी. बरोबर आहे. ही झाली टोटल इन्व्हेस्टमेंट. आता टोटल अमाऊंट ही रिसिव्ड, किती पैसे मिळाले? टोटल अमाऊंट ही
किंवा टोटल अमाऊंट रिसिव्ड म्हणू फक्त टोटल अमाऊंट रिसिव्ड. हा सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिडंड मिळाला, पाहू आपण किती मिळाला तो. रुपीज एक 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 पाहू. सगळ्यात पहिल्यांदा मिळाला हा 5,000 रुपये मिळाला, बरोबर आहे. 5,000 रुपये टोटल डिव्हिडंड 5,000 मिळाला. 5,000 नंतर 4,000 मिळणार होते, परंतु ते ब्रोकरेज वजा करून 3,980 म्हणजे 5,000 आणि 3,980 3,980. मी आधी हे लिहून घेतो, आता विसरून जाऊ आपण. 5,000 एवढे मिळाले, प्लस पुन्हा मिळाला रुपीज 3,980 आणि प्लस शेवटच्या याच्यामध्ये मिळाला रुपीज 12,480. या तिघांची ऍडिशन करू. या तिघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तो लॉस मध्ये चाललाय का प्रॉफिट मध्ये चाललाय. तर 5,000 3,980 12,480 0 8 आणि 8 हे 16 9 1 10 4 14 5 आणि 1 6 6 आणि 3 9 2 11 1 आणि 1 2. तो टोटल लॉस मध्ये चाललाय, बरोबर आहे. रुपीज 21,460 इतका त्याला पैसा मिळाला आणि गुंतवले किती 30,020. मग लॉस किती झाला, या दोघांची वजाबाकी करू आपण. इथं लिहू एक लाईन अशी लिहू की टोटल इन्व्हेस्टमेंट ही जास्त आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट ही जास्त आहे कोणापेक्षा, टोटल अमाऊंट रिसिव्ह पेक्षा. बरोबर आहे. टोटल अमाऊंट रिसिव्ह पेक्षा टोटल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. मग त्याला काय झालाय, लॉस. किती लॉस झालाय, लॉस जर झालेला आहे तर तो आपल्याला काढावा लागेल यांची वजाबाकी करून. लॉस इज इक्वल टू किती लॉस झालाय 30,020 मायनस 21,460. या दोघांची वजाबाकी करू आपण. मी साईडला करतो, चुकायला नको. $8,560 रुपीज 8,560 इतका झालेला आहे लॉस. ठीक आहे. आणि खाली एका सेंटेन्स मध्ये तुम्ही ते लिहू शकता, रुपीज 8,560. अशा पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पाहू शकता. काय की हे शेवटचे 2 क्वेश्चन थोडेसे ट्रिकी आहेत, याला 100% कॉन्सन्ट्रेशन हे पाहिजेच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या चॅप्टर मधले चारही प्रॅक्टिस सेट आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून संपवलेले आहेत. तर तरी सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग अवघड वाटत असेल तर व्यवस्थित एकदा त्या गोष्टी पुन्हा रिपीट करा, पहा, प्रॅक्टिस करा. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितका जास्त हा भाग तुम्हाला सोपा वाटायला लागेल. आणि प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे या क्वेश्चन मधून प्रॅक्टिस करून त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला हा भाग अजून जास्त सोपा वाटायला लागेल. ठीक आहे. धन्यवाद.